हॅलो स्टुडंट्स, वेलकम. जास्त वेळ नाही घेणार मी तुमचा. मला माहिती आहे या क्षणाला तुमच्यासाठी एक एक मिनिट सुद्धा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे या व्हिडिओला लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करूया आणि क्वालिटी कंटेंट मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय. या व्हिडिओला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. दोघंही पार्ट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. पहिला जो पार्ट आहे त्यामध्ये मी तुम्हाला एक छान अशी मोटिवेशनल स्टोरी सांगणार आहे एका सिंड्रोम बद्दलची, आणि सेकंड पार्ट मध्ये तुम्हाला इथे म्हटल्याप्रमाणे बायोलॉजीची एक तुफान अशी स्ट्रॅटेजी देणार आहे की जिचा वापर करून तुम्ही इथे सांगितल्याप्रमाणे 50+ स्कोर हे त्या ठिकाणी मिळवू शकता. लेट्स स्टार्ट विथ द पार्ट नंबर फर्स्ट. पहिले तुम्हाला मी एक मोटिवेशन देतो परीक्षेसाठी जे फार गरजेचं आहे, आणि फक्त परीक्षेसाठी नाही तर उर्वरित तुमचं जे काही आयुष्य आहे तिथे पण तुम्हाला या स्टोरीची मदत होऊ शकते. स्टोरी अशी आहे की एक हॉटेल मालक असतो, ज्याला तुम्ही हॉटेल चालक पण म्हणू शकता, ओनर म्हणूया, राईट. तो त्याच्या हॉटेलमध्ये ना एक छान असं स्विमिंग पूल त्या ठिकाणी बांधतो. तुम्ही जर कधी स्विमिंग पूलमध्ये गेले असाल तर तुम्ही बघितलं असेल की तिथे छान असं नितळगार पाणी असतं आणि त्या पाण्याच्या खाली ते पाणी टाईल्स असतात. ओके. आणि त्या टाईल्समुळे त्या पाण्याचं त्या ठिकाणी रिफ्लेक्शन खूप छान पडत असतं, ते पाणी खूप छान दिसत असतं. सो अशाच पद्धतीचा एक छान असा स्विमिंग पूल तो त्याच्या हॉटेलमध्ये त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करतो आणि त्याला खालून अशा टाईल्स लावतो. फक्त त्या टाईल्स त्या ठिकाणी लावत असताना एका ठिकाणी एक जी टाईल असते ना ती टाईल मिसिंग असते, म्हणून ह्या सिंड्रोमला म्हटलं जातं मिसिंग टाईल सिंड्रोम. ओके. सिंड्रोम म्हणजे ग्रुप ऑफ डिसीज. आता इथे आपल्याला काही डिसीज वगैरे नाही बघायचा आहे, हा इफेक्ट बघायचा आहे की जिथे काय झालंय की त्या स्विमिंग पूलमध्ये सर्व टाईल्स एकदम व्यवस्थित लागलेले आहे, फक्त स्विमिंग पूलच्या एका कोपऱ्याला एक टाईल जी आहे ती मिसिंग आहे, ती लावली गेली नाहीये, ती त्या ठिकाणी सोडून देण्यात आलेली आहे. आणि तो हॉटेल मालक मग त्याच्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी, एस्पेशली त्या स्विमिंग पूलच्या उद्घाटनासाठी खूप सारे गेस्ट लोकांना त्या ठिकाणी आमंत्रण देतो. सर्व गेस्ट येतात, तो स्विमिंग पूल बघतात. पहिल्या क्षणाला तो स्विमिंग पूल त्यांना फार आवडतो, पण जेव्हा त्यांची नजर त्या कोपऱ्यामध्ये जाते आणि त्यांना ती टाईल त्या ठिकाणी मिसिंग दिसते, तेव्हा प्रत्येक जण जो बाहेर येतो हॉटेलच्या त्याच्या तोंडामध्ये हाच शब्द असतो, यार सगळं चांगलं आहे, फक्त त्या ठिकाणी एक टाईल जी आहे ना ती टाईल काय त्या ठिकाणी त्यांनी लावली नाहीये, त्याच्यामुळे सगळा शो गेला त्या स्विमिंग पूलचा, राईट. तुम्ही जर बघितलं ना बाळांनो, तर हे जे एक्झाम्पल आहे ना, तर ह्या एक्झाम्पलमध्ये ती जी टाईल होती ना ती टाईल त्या हॉटेल मालकाने मुद्दाम त्या ठिकाणी लावलेली नव्हती, कारण की त्याला एक सायकोलॉजिकल एक्सपेरिमेंट या ठिकाणी प्रूव्ह करायचा होता, कारण की त्याला या ठिकाणी मिसिंग टाईल सिंड्रोम बद्दल सांगायचं होतं. आता काय असतो हा सिंड्रोम? हा सिंड्रोम आहे ना बाळांनो, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व लोकांमध्ये असतो, आणि कुठेतरी हा सिंड्रोम आपल्यासाठी फार त्या ठिकाणी काय म्हणूया आपण वाईट ठरतो, आपल्याला डिप्रेशनकडे घेऊन जातो, निगेटिव्हिटीकडे घेऊन जातो. म्हणजे काय झालंय माहिती का, तुमच्या सगळ्यांचं पण तेच झालंय. आता तुमच्यातले बरेच विद्यार्थी काय म्हणताय माहिती का, ओ सर बायोचा काहीच अभ्यास झालेला नाहीये, फार टेन्शन येतंय, आता कसं होईल, काय होईल, नाही का. फक्त बायोचंच नाही तर पूर्ण बोर्ड एक्झामचंच त्यांना टेन्शन आलेलं आहे. हे का आलं माहिती आहे का, कारण की तुम्ही सुद्धा मिसिंग टाईल सिंड्रोम प्रमाणे त्या मिसिंग टाईलकडे जास्त फोकस करताय. तुम्ही फोकस काय करताय माहिती आहे का, तुमच्या सिलेबसमध्ये तुमचं काय काय बाकी आहे त्याच्याकडे जास्त फोकस करताय ना. ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही निगेटिव्ह गोष्टी फोकस कराल तेव्हा तुमच्यामध्ये निगेटिव्हिटीज येणार आहे. आता सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचंय, तर सगळ्यात पहिलं तुम्हाला एका ठिकाणी शांत बसायचंय, एक पेज घ्यायचंय बाळांनो. तुम्हाला काही असं वेगळं नाही सांगत आहे मी सुद्धा एक पेज घेतो, त्या पेजवर मला ज्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये सांगायच्या त्या प्रॉपरली लिहितो, कारण की गोष्टी लिहिल्याशिवाय आपल्याला गोष्टी क्लिअर होत नाही. तर तुम्हाला एक पेज घ्यायचंय. सपोज तुम्ही बायोचा विचार करत असाल तर प्रत्येक चॅप्टरचं त्या ठिकाणी तुम्ही एक नंबर टाका, 1 to 59, 15 चॅप्टर्स आपल्याला. सो तुम्ही बघा की पहिल्या चॅप्टरमध्ये तुमचं झालेलं काय काय आहे, राईट. मी हे नाही म्हणते की तुमचं बाकी काय काय आहे, तुमचं झालेलं काय काय आहे. ओके. सपोज पहिल्या चॅप्टरमध्ये तुमचे 4 टॉपिक झालेले, ते लिहा तिथे की हे 4 टॉपिक्स माझे झालेले आहेत. सेकंड चॅप्टरमध्ये तुम्हाला याला थोडासा वेळ द्यावा लागेल, तुमचे कदाचित याच्यात 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं जातील, पण बाळांनो हे 15 मिनिटं तुम्हाला रिमेनिंग सिलेबस प्रॉपरली कव्हर करायला फार मदत करतील. सगळ्यात पहिले अगोदर हे मेन्शन करा, कारण की हे मेन्शन केल्याशिवाय तुमच्या डोक्यात येणार नाही की तुमचं एक्झॅक्टली किती झालेलं आहे, राईट, कारण की ते ऑन रेकॉर्ड येणार आहे, पेजवर येणार आहे. सो असं प्रॉपरली लिहा. जेव्हा तुमचं हे सगळं लिहून होईल तेव्हा तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्ही आत्तापर्यंत जे मुलं म्हणतायत ना की सर माझा काहीच अभ्यास झालेला नाही, त्या सर्व विद्यार्थ्यांना पहिले हे क्लिअर होईल की त्यांचा ॲटलिस्ट किती अभ्यास झालेला आहे. कदाचित तुमचा 10% अभ्यास झालेला असेल, 20% असेल, 30% असेल, काही मुलांना नंतर जाणवेल की आपला 60% अभ्यास झालेला आहे, राईट. तो याला म्हणतात पॉझिटिव्हिटी शोधणं. तुम्ही तुमच्या आयुष्यात जर नेहमी हेच शोधत बसाल की निगेटिव्ह काय आहे, निगेटिव्ह काय आहे, ते तुम्हाला निगेटिव्हिटीज देईल. तुम्हाला अगोदर पॉझिटिव्ह गोष्टी, तुम्ही थोडंसं फ्लॅशबॅक पण करा तुमच्या आयुष्यात. इथून मागे तुम्ही 10वीचे पेपर दिले असतील, 9वीचे पेपर दिले असतील, 8वीचे दिले असतील, कधीतरी तुम्ही एखादी पॉझिटिव्ह गोष्ट केली असेल ना, म्हणजे याचा अर्थ तुम्ही काहीतरी अचीव्ह केलं असेल ना, 10वीला तुम्हाला चांगले स्कोर आले असतील, तर तुमच्या आयुष्यातली ती एक पॉझिटिव्हिटी आहे, अचीवमेंट आहे, तिला फोकस करा. ना की असं फोकस करा की यार मला वर्षभर 12वीला काहीच मार्क्स मिळाले नाही.
तुम्ही जर असा विचार करणार तर निगेटिव्हिटीज येईल. सो सगळ्यात अगोदर पेजवर ते टॉपिक्स लिहा जे तुमचे अगोदर झालेले आहेत. याच्याने तुम्हाला ॲटलिस्ट क्लॅरिटी येईल की तुमचं किती झालेलं आहे आणि किती झालेलं आहे. ही पॉझिटिव्हिटीचा यूज करून तुम्हाला रिमेनिंग टॉपिक्सकडे फोकस करायचं आहे. आय होप तुम्हाला या स्टोरीमधून शिकण्यासारखं बरंच काही मी सांगितलेलं आहे. हेच तुम्हाला लाईफमध्ये पण करायचं आहे. लाईफमध्ये पण तुमच्या आजूबाजूला आहे ना बाळांनो, आता ही तर तुमची बोर्ड परीक्षा आहे रे. तुम्ही याच्यानंतर सिनियर कॉलेजला जाणार, त्याच्यानंतर ॲक्च्युअल आयुष्याची परीक्षा तुमच्यासाठी सुरू होणार आहे आणि ती फार अवघड असते. आणि त्या आयुष्याच्या परीक्षेमध्ये प्रत्येकाचा पेपर हा वेगळा असतो, प्रत्येकाचं सोल्युशन्स वेगवेगळे असतं. इथे तरी कदाचित प्रत्येकाचा पेपर सेम असणार आहे, राईट. मग त्या परीक्षेला सामोरं कसं जाणार जर तुम्ही बोर्ड परीक्षेलाच घाबरून गेले तर, राईट. त्या परीक्षेला पण आपल्याला सामोरं जाताना हेच करायचं आहे की आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह काय घडलंय, आपल्या आयुष्यात आजूबाजूला पॉझिटिव्ह लोक किती आहे, कारण निगेटिव्ह लोक पण असतात. तर आपल्याला फोकस पॉझिटिव्हवर करायचं, निगेटिव्हवर नाहीये. मिसिंग टाईलमध्ये आपल्याला अडकून बसायचं नाहीये. जो उर्वरित स्विमिंग पूल आहे, जो इतका छान आहे, त्याच्याकडे फोकस करूया ना, राईट. सो जे झालंय त्याच्याकडे फोकस करा, जे बाकी आहे ते सुद्धा होईलच, त्याच्यात काही शंका नाही. क्लिअर. पार्ट नंबर 2 कडे जाऊया. पार्ट नंबर 2 मध्ये मी तुम्हाला काय समजून सांगतोय की तुम्हाला मी आता या ठिकाणी ना एक स्ट्रॅटेजी देतो. त्या स्ट्रॅटेजीमध्ये पण तुम्हाला पहिले पॉझिटिव्ह शोधायचं आणि नंतर निगेटिव्ह कडे जायचं. क्लिअर, राईट. लेट स्टार्ट. ओके, चल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला मी काय सांगतो माहिती आहे का, तुमच्या सिलेबसमध्ये हे 4 चॅप्टर्स तुम्ही नेहमी बघितले असतील. ओके, पहिला, दुसरा, आठवा आणि 9वा. आता याच्यात झालं काय माहिती का की हा पहिला चॅप्टर आहे ना, आपण आयुष्यभर म्हणजे 12वीच्या आयुष्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत कधी पण अभ्यासाला बसलो असेल तर पहिलाच चॅप्टर वाचला असेल, राईट. तर हा पहिला चॅप्टर बऱ्यापैकी तुम्ही जर जेव्हा टॉपिक्स लिहायला घेणार ना की या पहिल्या चॅप्टरमध्ये तुमचं काय काय झालेलं आहे, तर तुमचे बऱ्यापैकी टॉपिक्स या चॅप्टरमध्ये ऑलरेडी झालेले आहे. तर याला पहिले संपवून टाका, राईट. सो हा जो चॅप्टर आहे ना बाळांनो, याला सगळ्यात पहिले काय करा, संपवून टाका. ओके, पहिला चॅप्टर क्लिअर करून टाका. जो दुसरा चॅप्टर आहे ना, तो तुम्ही शिकले असाल किंवा शिकले नसाल तर क्युरिओसिटी म्हणून तुम्ही शिकले असाल, नाही का. क्युरिओसिटी म्हणजे काय असतं बाबा रिप्रोडक्शन, नेमकं काय असतं आहे ना, चोरून लपून बऱ्याच वेळेस आपण चॅप्टरची त्या ठिकाणी काय म्हणूया प्रिपरेशन केली असेल. एक ती हॉर्मोनल लेवल असते नाही का आपल्या या वयामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला विशेष असं आकर्षण असते या दुसऱ्या चॅप्टरचं. तर हा चॅप्टर पण मला माहिती आहे तुम्ही थोडाफार वाचलेला आहे, तुम्हाला थोडासा तो परफेक्ट करायचा आहे, राईट. सो आणि त्याच्यानंतर मग 8वा आणि 9वा चॅप्टर, हे चॅप्टर कसे चॅप्टर माहिती का, थोडेसे मोठे चॅप्टर्स, राईट. आता ह्या मोठ्या चॅप्टर्स मध्ये पहिले काय करायचं, पहिले पॉझिटिव्हिटी बघा की तुमचे काय काय झालेले काय अगोदर ते पहिले क्लिअर करून टाका. ओके, राईट. सो आता हे जे 4 चॅप्टर्स आहेत ना बाळांनो, तर मी असं रेकमेंड तुम्हाला या ठिकाणी करेल की या 4 मध्ये हा जो चौथा चॅप्टर आहे ना, हा थोडासा मोठा चॅप्टर. मी समजू शकतो की त्याला प्रिपेअर करायला थोडा वेळ लागतो, पण तुम्ही रडत खडत का होईना, थोडासा वेळ देऊन का होईना, राईट. आता माझे सेशन्स त्याच्यावरती अवेलेबल आहेत, रिव्हिजनचे सेशन्स अवेलेबल आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जा, मी तुम्हाला एका प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. त्याच्यामध्ये कंट्रोल कोऑर्डिनेशन, रेस्पिरेशन, सर्क्युलेशन, ॲनिमल्स यांचे मी रिव्हिजन घेतलेली, खूप छान रिव्हिजन घेतलेली. तुम्हाला फार तर एकच दिवस लागेल. एका दिवसात तुमचे हे 3 चॅप्टर व्यवस्थित होऊ शकतात तुम्ही जर प्रॉपरली वेळ दिलात तर, राईट. सो तुम्ही जर बघितलं तर हे 4 चॅप्टर जे आहेत ना, हे 4 चॅप्टर कंपल्सरीली किती मार्काला येतात, 27 मार्काला. आणि विथ ऑप्शन किती मार्क्सला येतात, 37 मार्क्सला, राईट. मी कंपल्सरी मार्क्स जरी पकडले बाळांनो तर इथेच तुम्ही बायोलॉजीमध्ये पास होताय. कसं काय, तुम्ही 30 मार्काचं प्रॅक्टिकल पण दिलंय ना. 30 पैकी कितीही ड पोरगा असला, कितीही ॲव्हरेज मुलगा असला, तरी माझ्या अनुभवातून मला एवढंच माहिती आहे की त्याला कमीत कमी 20 मार्क तरी कॉलेज त्या ठिकाणी देत असतं. कारण कॉलेजला पण कुठेतरी त्यांचा विद्यार्थी हा चांगल्या मार्कांनी पास झाला पाहिजे हे सुद्धा वाटत असतं. आणि ऑब्व्हियसली तो मुलगा प्रॅक्टिकल राहतो म्हणजे थोडंफार काहीतरी परफॉर्म तर करतो ना, असा माशीसारखा किंवा झुरळासारखा किंवा असा धिम्म त्या ठिकाणी उभा तर नाही राहत ना, स्टॅच्यू नॉन लिव्हिंग तर नाही, तो काहीतरी करेल ना परफॉर्म, व्हायवाला उत्तर देईल, जर्नल कंप्लीट करेल, सिनॉप्सिस लिहिल, काहीतरी करेल ना, राईट. सो त्याला 20 मार्क तिथे आणि हे 27, तुम्ही इथे आरामशीर 47 पर्यंत पोहोचू शकता प्रॅक्टिकलचे आणि हे स्कोर करून, राईट. मग आता या ठिकाणी काही फॉल्स आहे का, काही चुकीचं मी तुम्हाला अचिव्हमेंट किंवा चुकीचे काही काय म्हणूया आपण काही क्लेम्स केले का, अजिबात नाही. मी तुम्हाला जी रियालिटी ती सांगितली. आणि जर सपोज सुदैवाने तुम्हाला ऑप्शन मधला पेपर पण समजा तुम्हाला व्यवस्थित लिहून जर तुमचे थोडेफार स्कोर त्याच्यामध्ये वाढले तर तुमचा स्कोर अजूनही वाढू शकतो. हे 4 चॅप्टर आहे ना पहिले परफेक्ट करा. मला माहिती आहे हे खूप मोठे चॅप्टर्स याला प्रिपेअर करायला वेळ लागतो, राईट. सो आता हे तुम्हाला करायचंय. याच्यासोबत आहे ना अजून मी एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे की बाबा क्वेश्चन पेपरचा स्मार्ट स्टडी पॅटर्न, ओके, राईट. तो व्हिडिओ सुद्धा एकदम व्यवस्थितपणे बघा, राईट. तो व्हिडिओ कारण की त्याच्यात मी तुम्हाला क्वेश्चन पेपर्स मागच्या 2-3 वर्षामध्ये काय चेंजेस झाले हे समजावून सांगितलेलं आहे, ओके. कारण त्याच्यामध्ये तुम्ही आता बघितलं ना मोठे प्रश्न येत नाही, आता छोटे प्रश्न येतात, 1 मार्काचे, 2 मार्काचे आणि 3 मार्काचे क्वेश्चन्स. हे तुम्हाला 4 मार्काचा जरी प्रश्न असला तरी त्याच्यामध्ये तुम्हाला 1 आणि 2 असा प्रश्न येतो त्या ठिकाणी. म्हणजे 1 मार्काचा 1 मार्काचा 1 आणि 2 मार्काचा 1 असे 3 क्वेश्चन्स विचारले जातात. 4 मार्काचा एक मोठा प्रश्न येत नाही. स्मार्ट त्या ठिकाणी झालेला आहे क्वेश्चन पेपर. आपण पण कुठेतरी स्मार्ट होण्याची गरज आहे. मी त्या व्हिडिओमध्ये एकदम व्यवस्थित प्रॉपर तुम्हाला क्वेश्चन पेपर आणि त्याचे एक्झाम्पल
एक्झाम्पल्स घेऊन समजावून सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. राईट, जमलं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण तो प्रोव्हाइड करून देतो, तो बघून घ्या. राईट, हे झाले पहिले 4 चॅप्टर. याच्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती का बाळांनो, तर तुमच्या सिलेबसमधले ना हे 6 चॅप्टर्स आहेत. राईट, हे 6 चॅप्टर्स तुम्हाला परफेक्ट करायचे. आता कोणते चॅप्टर आहे? 5, 6, 7, 13, 14, 15. याच्यात तुम्ही जर हे शेवटचे 3 चॅप्टर्स बघितले ना, यांचे सुद्धा मी रिव्हिजन्स ऑलरेडी युट्यूबला टाकलेली आहे. प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला हे 3 चॅप्टर्स भेटून जातील. हे सुद्धा तुम्हाला प्रिपेअर करायला किती वेळ लागणार आहे माहिती का? फक्त 1 दिवस. फक्त 1 दिवस. आता ऍक्च्युली मी याला 1 दिवस खूप जास्त बोलून गेलो, कारण की हे तेवढे चॅप्टर मोठे नाहीच आहे. ठीक आहे, तुम्हाला याच्यात पण तेच करायचंय. पहिले पॉझिटिव्ह बघायचंय की काय काय झालेलं आहे, काय उरलेलं ते नंतर करायचं. क्लिअर? सो हे 3 चॅप्टर्स करायला तुम्हाला 1 दिवस लागू शकतो. त्याचे लेक्चर्स बघायला, त्याचे रिव्हिजन करायला खूप झाला, 1 दिवस खूप झाला. राईट, सो तुम्ही याला 1 दिवस द्या आणि हे जे मागचे 4 चॅप्टर्स मी तुम्हाला सांगितलं याच्यातला तुम्ही अर्धा दिवस गेला तरी चालेल. म्हणजे याला पूर्ण 1.5 दिवस दिला. ओके, या 4 चॅप्टरला तुम्ही 1.5 दिवस दिला आणि राईट, उरलेल्या अर्धा दिवसामध्ये तुम्ही काय केलं की हे शेवटचे 3 चॅप्टर्स कंप्लीट केले. ओके, याच्याने आता हे शेवटचे 3 चॅप्टर तुम्ही जर कंप्लीट केलं तर इथं 3, 3, 3 म्हणजे 9 मार्क्स तुमचे इथे कंप्लीट होतात. राईट, आणि विथ ऑप्शन बघितलं तिथे 12 मार्क्स आहेत. आपण 9च पकडूया. राईट, आता बघा अगोदर किती स्कोर झाला होता आपला? 20 आणि 27, 47 झाले होते. 47 जाऊ दे, वरचे 7 तुम्हाला नाही मिळाले, 40च मिळाले. फॉर एक्झाम्पल प्रॅक्टिकलचे 20 आणि त्या 4 चॅप्टरचे 20, 40 झाले. इथे 9 पकडूया, 49 पर्यंत पोहोचले तुम्ही. राईट, आता विषय उरतो या 3 उरलेल्या 3 चॅप्टरचा. तुम्हाला जर तो एक 3रा दिवस आहे, त्या 3ऱ्या दिवसामध्ये तुम्ही हे 3 चॅप्टर परफेक्ट करू शकता. ओके, राईट, जर तुम्ही हे परफेक्ट केलं आणि जर हे 6 चॅप्टरचं पकडलं तर 23 मार्क्स. इकडचे 23, तिकडचे 27. तुम्ही जर ऍड केलं तर तुमचे स्कोर किती होतो बघा. मी तुमच्यासोबत काही नंबर गेम नाही खेळत आहे, मी तुम्हाला जी रियालिटी ती सांगतोय. म्हणजे बायोचे फक्त 10 चॅप्टर्स तुम्हाला एकदम परफेक्ट करायचे, तरी तुमचं स्कोरिंग 23 आणि 27 जर पकडलं तर 50 मार्कांचं स्कोरिंग होतं. आउट ऑफ 70 म्हणतोय. पूर्ण 15 चॅप्टर्स पण नाही केले तुम्ही त्या ठिकाणी फक्त 10 चॅप्टर केले, पण ते एकदम परफेक्ट करायचे, मनापासून करायचे, व्यवस्थित करायचे. सर व्हॉट अबाउट रिमेनिंग 5 चॅप्टर्स? उरलेल्या 5 चॅप्टरला आम्ही सोडून द्यायचं का? अजिबात नाही बाळांनो. रिस्क घेताना कधी पण कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची. उरलेल्या 5 चॅप्टरमध्ये तुमच्याकडे जर वेळ उरतोय, तुम्हाला वाटतंय की अजून माझ्याकडे वेळ आहे, माझ्याकडे एखादा दिवस शिल्लक आहे, मी अजून प्रॉपरली वेळ म्हणजे आता नियोजन करू शकतो किंवा माझ्याकडे थोडासा वेळ देण्यासारखा आहे, तर उरलेल्या 5 चॅप्टरमध्ये तुम्ही करा काय माहिती का? त्या 5 चॅप्टरमधून तुम्ही अगोदर जे काही टॉपिक्स केले ती पॉझिटिव्ह पॉईंट शोधा. ते टॉपिक्स पहिले परफेक्ट करून टाका. म्हणजे समजा त्याच्यातला काय एखादा क्वेश्चन आला तुम्हाला तो लिहिता येईल. आणि जे उरलेले टॉपिक्स असतील त्यातून तुम्ही काय करू शकता, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत, ज्याला आपण बोर्ड क्वेश्चन पेपर्स म्हणतो, ओके, किंवा सॅम्पल पेपर्स म्हणा, त्यातून काही क्वेश्चन्स काढा त्या चॅप्टरमधले आणि ते परफेक्ट करून जा. सोडून देऊ नका, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. म्हणजे ऍटलिस्ट प्रत्येक चॅप्टरमधले 5-5, 4-4 पॉईंट तुम्हाला जितके शक्य आहे, जितकं तुमच्याकडे वेळ शिल्लक आहे तेवढे करून जा. त्यातलं जर टॉपिक आले पेपरला तर तुमच्यासाठी ते वेल अँड गुडच आहे ना. राईट, टॉपर विद्यार्थी कधीही पूर्णच्या पूर्ण 15 चॅप्टर्स प्रिपेअर करत नाही. तो एक तर 13 किंवा 14 चॅप्टर प्रिपेअर करतो. त्याच्या बाजूने एखादा चॅप्टर ऑप्शन सोडलेला असतो, पण तो सोडत असताना कॅल्क्युलेटेड रिस्क ही त्याने त्या ठिकाणी घेतलेली असते. इज दॅट क्लिअर टू यू? सो अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन करायचंय. आणि तुम्हाला जर वाटतंय की बाबा यार मला एखाद्या चॅप्टरमध्ये प्रॉब्लेम आहे, राईट, मला एखाद्या चॅप्टरचे कन्सेप्ट समजलेले नाही, जे 10 चॅप्टर्स मी तुम्हाला सांगितले त्याच्यात, आणि उरलेल्या 5 चॅप्टरची पण गमत असेल, तर मी ऑलरेडी एक HSC बोर्ड रिव्हिजनचा कोर्स माझ्या ॲप्लिकेशनवर लॉन्च केलेला आहे. त्याची प्राइस मी आता सर्व विद्यार्थ्यांसाठी कमी करून टाकलेली आहे. 99 रुपीज, म्हणजे 50% डिस्काउंट मी तुम्हाला दिलेला आहे. हा कोर्स माझ्या ॲप्लिकेशनवर आहे, अजूनही वेळ गेलेली नाहीये. MST CET साठी तुम्हाला बोर्डची तयारी करावीच लागणार आहे आणि आत्ताच जर ती व्यवस्थित केली तर काय प्रॉब्लेम आहे. राईट, सो त्याचे प्रॉपर लेक्चर्स रिव्हिजन पद्धतीने प्रॉपर प्रत्येक पॉईंट त्याच्यामध्ये कव्हर अप केलेला आहे. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे माझा कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा चॅप्टर अजून लाईव्ह शिकवायचा बाकी आहे, आणि हा कोर्स माझा लाईव्ह कोर्स आहे. राईट, सो तुम्हाला जर तो चॅप्टर परफेक्ट करायचा असेल तर तो माझ्यासोबत करू शकता तुम्ही. या कोर्ससाठी माझं ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. त्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा, तिथे स्टोअरमध्ये रजिस्ट्रेशन करा प्रॉपर ॲज अ स्टुडंट म्हणून, आणि तिथे जाऊन तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. भरपूर मुलांनी घेतलाय, याचा त्याचा विचार करू नका. स्वतःचं बघा, स्वतःचा फायदा बघा. 99 रुपीज काहीच नाहीये. ओके, तुम्हाला पूर्ण बायोलॉजीचे जेवढे 15 चॅप्टर्स ते भेटून जातील, प्रॉपर कव्हर केलेले आहेत. ओके, स्कोर तुम्हाला आणायचा आहे, तुम्ही विचार करा. माझं काम तुम्हाला सांगणं आहे. बाकी या आपल्या इतर गोष्टी आहेत ज्या मी नेहमी सांगत असतो. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करायलाच पाहिजे, आणि टेलिग्राम ग्रुप पण आहे आपला, तो पण जॉईन करून घ्या. राईट, आता हे आपण बोर्डसाठी तयारी करतोय. काही दिवसांनी आपल्याला MST CET साठी सुद्धा उतरायचं आहे. त्याचे पण कोर्सेस ऑलरेडी माझ्या ॲप्लिकेशनवर आहे. ते तुम्हाला वाटलं तर नक्की जॉईन करा. ठीक आहे, मी जास्त वेळ तुमचा घेत नाही. मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट देतो तुमच्या अपकमिंग बोर्ड एक्झामसाठी. दिलेली स्ट्रॅटेजी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक नक्की करा, आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की तुम्हाला अजून काय प्रॉब्लेम आहे बायोमध्ये, म्हणजे तो सॉल्व्ह करायला मला त्या ठिकाणी मदत होऊ शकते. थांबायचं मग. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.